सुंदर मनामध्ये भरली. कळलं ना तुला? झालं का भाऊजींशी बोलणं? नाही. लते आत्याबाईंना नाही झेपणारे या वयात उपोषण. काय कमी जास्त झालं तर काय करणार हो ग आपण? तू भाऊजींना सांग, बास झाला हट्ट, गप या घराकडं. वहिनी अहो ऐका. यांची कमी होती म्हणून का काय तुम्ही बी येऊन बसले होय? आईने एकटीनंच का शिक्षा भोगावी? चूक माझी आहे. तुम्ही बी उपोषण करणार? हो, असं काही करण्यापेक्षा भावाला समजवा जरा, या म्हणावं घरी, बाद झाली नाटक. फोन केलता त्याला पण लागलं नाही. हो 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 काय झालं? काय झालं? आत्याबाई काय झालं? लते लते पाणी आण लवकर. अहो आई आत्याबाई हो अरे काय सांगतो ना आता? आब्या घरी नाही आला अजून? नाही ना. बया ते इंदून तर घरच डोक्यावर घेतला असं. हा ना, जे झालं त्यामुळे घरी बी जाता येईना. आणि तू बी जाऊ नको बरं. हा ना, रागाच्या भरात काय बाय बोलायची बाई ती उलट पालट. तिला जरा शांत होऊ दे, मगच बोलू आपण. नाही नाही, आब्या घरी आल्याशिवाय त्या नाही शांत होणार. घे पाणी घे. लते डॉक्टरला फोन कर. हा डॉक्टर बिक्टरला काही फोन करू नका. मला नाही खायचे गोळ्या बिळ्या आणि माझी तब्येत नाही दाखवायची आहे मला डॉक्टरला. मामी प्लीज आओ. तुमच्या ह्या माही लेकराच्या काळजीपोटी मरून जाऊ का आम्ही? अहो पोर काही एक पट आई 10 पट आहे. नाही म्हणजे नाहीच ऐकायचे कधी. आहे एवढा हट्ट नको ना करू. आहे तू एक घोट पाणी तर पी ना. तू तुझ्या भावाला जाऊन सांग जाय हट्ट सोडायला. मला काय आला सांगतो बाबा. आणि मी तुला काय म्हणलं होतं, 1 तासात माझ्या लेकराला घरी घेऊन ये म्हणलं होतं का नाही? हा आहे. तू आणलं का तुझ्या भावाला घरी? मग मला काय ह्याला सांगतोय तू उपोषण सोड म्हणून? 1 तासात कसं शक्य आहे हे? अरे 1 तास सोड पण घरी तर घेऊन ये माझ्या लेकराला. त्याच्याशिवाय अन्न पाणी घाशाखाली उतरायचं नाही माझ्या. असं कशाला करू राहिले तुम्ही? तुमचा दिवटा काय आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे ना. त्यांच्या हट्टापुढे आई बापाचं सुद्धा ऐकायचे नाहीत ते. हे तर अतिच झालं भाऊजींचं. एवढी ढाल आणून कुणाच्या उरावर घालायची का ती? नाही येणार आपण. नाहीच येणार ती. बरोबर आहे, आम्हाला बी तेच वाटत. नाही येणार ते घरी. मी घेऊन येईन अभ्याला. मला माहित आहे तो तुझं ऐकल. जाय. पण मामी त्याआधी तुम्हाला माझं ऐकावं लागेल. म्हणजे मामी विश्वास ठेवा माझ्यावर. अभ्या येईल, तुमच्यासाठी नक्की येईल. एवढा कठोर नाही होतो. त्याला सांगतो. सांगा, पण त्याआधी तुम्ही थोडं खाऊन घ्या. अभ्या मला दिसल्याशिवाय मी अन्नाला शिवणार नाही. हो मामी, तुम्हीच जर असा हट्ट धरून बसलात तर मग अभ्याला त्याचा हट्ट सोड असं कुठल्या तोंडानं म्हणणार आपण? बरोबर आहे लतीचं. आता ती म्हणते ना आई ती त्याला घेऊन येणार आहे म्हणून. आत्याबाई ऐका ना हो प्लीज. होय पा बरोबर आहे लतीचं. ऐका हो, तुम्ही असा हट्टीपणा केल्यावर ती आणखीन हट्टीपणा करतील ना.
तुम्ही हट्टीपणा सोडला ना तरच त्याला म्हणू शकता ना की नाद सोड म्हणून. आणि आत्याबाई, आम्ही सगळे कोणी नाहीये का तुमचे? आम्ही बोलतोय एवढं जीव तोडून तोडून सांगतोय, तुम्हाला काही काळजीच नाहीये? म्हणजे भाऊजी एकटे तुमचे सख्खे आहेत आणि आम्ही सगळे काही परके आहे का? आत्याबाई, आमच्या म्हणण्याला काही किंमतच नाही का हो? चला खाऊन घ्या जराशी. तसं नाही हो. अहो काय तसं नाही हो, तुम्हाला चांगलं माहिती आहे तुम्ही जर काही नाही खाल्लं तर घरात सगळे उपाशी राहतील म्हणून. जायला ती घेऊन ताट घेऊन जा. मामी प्लीज जर असं खाऊन घ्या ना. आब्या घरी नक्की येईल, हा माझा शब्द आहे तुम्हाला. आता बघा तुम्ही खायचं का उपाशी राहायचं? नाही तर ठीक आहे, आम्ही सगळेच करतो तुमच्याबरोबर उपास. आता तुम्ही कायला चिडचिड करता एवढी? अरे कायला म्हणजे? हा कायला चिडचिड करता म्हणजे काय? तुमची अवस्था बघून लय बरं वाटत असेल का आम्हाला? आम्ही मामी एकदा शेवटचा विश्वास ठेवा ना माझ्यावर. नाही ते नाही. मामी मी वचन देते तुम्हाला, अभ्याला घरी घेऊनच येईन मी. आणि तू वचन नाही पडलं तर? मग तुम्ही द्याल ती शिक्षा भोगन मी. अहो किती अंत पाहणार आहे आता तुम्ही? पाया पडतो आम्ही तुमच्या, खा ना थोडस. मामी तुम्हाला काही झालं ना तर अभ्या स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आमच्यासाठी नाही, निदान अभ्यासाठी तरी खाऊन घ्या. हा नाही आई, प्लीज थोडं तरी खा ना आई. मामी मी लगेच जाते त्याला आणायला. हा आलं ते. हा मामी. दोनच घास. बोल का तिथे. मी नाही, तू आईचं काऊन नाही ऐकू राहिली? काय डोक्यात ताप देती का तिच्या? तुझ्यासाठी स्थळ बघून बघून थकली ना ती. हे दिदे उगा तुझं डोकं फिरलं ना, माझ्या डोक्याला गंजन नको हा करू. आणि तुझे फ्रीचं लेक्चर नाही ऐकायचंय मला. लेक्चर नाही देते बाई. आई मला सारखी सारखी फोन करून सांगती तुला समजावून सांग म्हणून फोन केलाय. हा इथे नको ऐकू तू. किती दिवस भाऊजींच्या मागे अशी बिन लग्नाची राहशील? आई म्हणत होती तुला चांगली चांगली स्थळं येते, तू नको भाऊजींच्या मागं लागू. त्यांच्या मागं लागशील ना तर आयुष्यभर अशीच बिन लग्नाची राहशील. त्यांचं काही धड नाही ग. कशाला आई बापाच्या जीवाला घोर लावती ग? पण तिथे तू म्हणली होती ना तुझी ती म्हातारी उखडली लतीवर म्हणून. हा ते तर आहे, पण आता उपोषण सोडलंय वाटतं. अयो त्यात जर का म्हातारीचा जीव गेला ना मग तर आब्या. मिने काही बोलती का ग? भाऊजी असं काही होऊ देणार नाहीत. आणि डोली गेली ना आता त्यांना परत आणायला. आता माझ्या नजरेत चांगलं म्हणायची संधी कशी सोडल ती? पण तुझी म्हातारी आहे ना मला पाण्यात बघती, तिचा सपोर्ट नाही ना मला तिथे. आणि तो कधी मिळणार बी नाही. म्हणून मी सांगते एखादा चांगला मुलगा पाय आणि करून टाक लग्न. ज्या त्या गोष्टी वेळेत झाल्या ना की कसं बरं असतं. एकदा का लग्नाचं वय निघून गेलं ना तर कोण पान लावून विचारणार नाही. मी आई रडत होती ग फोनवर. कायला असं करते तू? ते मृगजळाच्या पाठी कायला धावती? कळते का तुला? तिथे आब्याने मला फसवलं ग. मीने आता तो राग मनात धरून बसणार आहे का तू? आणि या लग्नाच्या गाठी देवाने बांधलेल्या असते. आपण असं धरून चालू की भाऊजी आणि लतीची गाठ बांधली देवाने, मग ती मी सैल करन. आणि त्याच्याने काय होणार आहे? तुझी गाठ बांधली जाणार आहे का भाऊजींसोबत? माझी गाठ आब्या बरोबर नाही बांधली गेली ना तरी चालेल,
पण आव्याची गाठ लती बरोबर तोडल्याशिवाय मी गप नाही बसणार. अगं तू स्वतःच किती वेळ वाया घालवती याच्यात कळतंय का तुला? हे सगळं सोडून दे. तू आहे ना आता स्वतःचा विचार कर. त्यांचं काय व्हायचं ते वाहू मरून तिकडे. ते आत्याबाई बघून घेते. हा तू स्वतः. हॅलो. बोलता बोलता कट केला फोन. मुलगी ना राधिका निघाली का तू? हा दादा. चल मी बी येतो. नाही नको, तू मामींबरोबर थांब, मी जाऊन येते. अगं पण एकटी कुठं जाणार तू? दादा विक्याकडेच तर जायचंय आणि जाताना एकटी जाते मी, पण येताना अभ्याला सोबत घेऊनच येईन. आणच चांगला पुढं घालून आण त्याला. आणि लई नाटकं केली ना तर आईची शपथ घाल त्याला. कसा पळायचो तो बघतो. येते. काय वाईट आहे यार याच्यात? छप्पर तोड हेअरस्टाईल आहे ना बाई. आणि आमच्या आबा याला झिपऱ्या म्हणतात. ते जे स्वीट आर्ट यार आपल्याला लग्न नाहीच आहे ना करायचं. का बरं? आबा जो चॉईस सांगू राहिले ना तो आपला चॉईस नाही ना. या झिपऱ्यानी काढू शकत यार तेज. मी तुला म्हणून सांगतो, एकदा मिस नाशिक बोलल्या होत्या काही हेअरस्टाईल फुल गागाट दिसते म्हणून. कशी चेंज करणार सांग ना. अहो पण शेट्टी बैठक आहे उद्या. पण मग काय कात्री मारणार का? येडाय कर तू. आबा ओरडतील ना. मग ओरडू दे ना. त्यांना कारण लागतं का काही वरडायला? तू मला संजापूर गेला मी ओळखतही नाही, जिला कधी पाहिली नाही, त्याशी लग्न करू का? थँक्यू माणसा. हॅलो. हॅलो. तुम्ही ए बुजगावणी आहे इकडं काय सभा भरली आहे का? जाय, मला जरा दौलतशी प्रायव्हेट मध्ये बोलायचं. चिमटा काढ रे. तू खरं काढला. ये काय फालतूपणा चाललाय रे तुझा? ए बुजगावणे, तुला सांगितलेलं कळत नाही काय? चल जा, प्रायव्हेट बोलायचं. नाही ना यार, प्रायव्हेट बोलायचं यार. तुला कळत नाही का? शो लागला का इथं? काय प्रायव्हेट बोलायचं तू? मिस नाशिक, तू आमदार झाला तर मला विसरणार नाही ना? काय बोलू राहिले मिस नाशिक? तू मला विसरायला दौलतला दुसरा जन्म घ्यावा लागेल. पप्पार्या किंग, तू नुसता बोलतो. अजून राग गेला नाही वाटतं मनात ना? तो जाणार बी नाही. तू माझी ऍड त्या ढोलीला दिली. ओ मिस नाशिक, ती मी नाही दिली, आमची. बरं ते राहिलं. तुम्ही आता बोला ना, मी तुमच्यासाठी काय करू? तुम्ही फक्त बोला. हो, आम्ही ऐकायलाच बसलेलो आहे. बोला. दौलत, आब्याला शर्यतीत हरव. मला दुसरं तुझ्याकडून काय बी नाही पाहिजे बघ. तू म्हणला होता ना, आब्याला शर्यतीत हरवलं का त्याच्या हातात बांगड्या घालून त्याची गावभर मिरवणूक काढशील म्हणून. त्याच्याबरोबर त्याच्या त्या ढोल्या बायकोला सुद्धा चप्पलीचा हार घाल आणि गावभर तिची मिरवणूक काढ. आत्याबाई, तुम्ही जरा आराम करता का? खायला परत देवा. पुढं काहीच बोलू नको तू. तुम्ही खाऊन घ्या जा. तुमचं ऐकलं ना मी, आता माझं तुम्ही ऐका. तसं नाही, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या. आब्याच्या हातनं घेईन माय मी तुमचं ऐकून 2 घास खाल्ले ना. आब्या आला ना की त्याच्या हातनं गोळ्या घेईन मी. वर्ग घरी आल्याशिवाय हे काय सगळं थांबायचं नाही. आय नो ना.
चपलेचा हार तर घालायचंच आहे, पण आमची डॅडी कूल. तुझ्या डॅडी कूलचं ऐक, ते तुझ्या फ्युचरची शिडी आहे. आणि दौलत, मला बी वाटतं ना तू आमदार व्हायला पाय म्हणून. खरं का मिस नाशिक? पावर पाहिजे दौलत, आणि तुझे डॅडी कुल तुला ती देतात तर घे ना. त्याशिवाय त्या ढोलीला अद्दल नाही घडवता येणार. नाही ना, पण आमच्या आबांचं सगळं नाही ना ऐकू शकत मी. थोडं डोकं चालव ना दौलत. तुझे डॅडी कुल तुला जे सांगतात ते ऐक. तुझ्यासाठी असं रेडीमेड ताट आहे, ते घे. काय थडू नको त्याला. हे बघ, शर्यत जी आमदार हो. कुणाला माहिती, आज मी तुझी मैत्रीण आहे, उद्याच्याला जाऊन फ्युचर मध्ये मी तुझी वाईफ बी होऊ शकते. विचार कर. हा विक्या, अरे कुठे आहे तू? त्या घरी जाऊन आले मी, कुलूप आहे दाराला. बर अभय तुझ्या बरोबर आहे का? नाही. अरे मी त्याला लय वेळा फोन केलता, उचललाच नाही. अच्छा तिथं पाहू म्हणतो का? बर बर पाहते, पण तुला काही फोन बिन आला तर त्याला सांग मला अर्जंटली कॉल करायला. हा हा ठेवते. बर विक्याकडे नाहीये तर मग अबे गेला कुठं? वहिनी तुम्ही इथे काय करताय? अभय दिसला का? नाही, मला म्हणाला वानोळा ठेवून ये परत शेतावर. त्यानंतर काय गाठ भेट नाही. का घरी नाही आला का दादा? नाही ना. असेल गावातच, डोंगरावर गेला असेल प्रॅक्टिस वगैरे करायला. त्याची आवडती जागा आहे ना ती. हा, तू एकदा जाऊन तिथं पाहशील का? आणि असेल तर त्याला नक्की सांगा मला येऊन भेटायला. हो. ना पब्लिक अहो सर, झालं काय? एवढे पेळे एकदम बैठकीला म्हणले काय? माहेरची काळीची बैठकीला हो म्हणले काय? तुला माहिती नाही का, एकदा तोंड फिरविलं का परत माघारी वळून नसतो पाहत आपण. यू नो ना स्वीट हार्ट. मग एवढी खुशी? भविष्याचे दरवाजे उघडले आज. म्हणजे मिस नाशिक म्हणले काय? विषय का भाई? हिंट दिली ना यार त्यांनी. तेजा यार हिंट दिली यार. बातमी ऐकूनच पोट भरेले माझं. बंगल्यात जाऊ सगळ्यांना वाढ. जाय, फुल बजेट आहे आज आपलं. जाय. मिस नाशिक, मिस नाशिक, आम्ही तुमचं आशिक. आत्याबाई कवाची गेली ती लती, अजून आली नाही. मला ना आता खरं टेन्शन यायला लागले. काय खाल्लं पिल्लं बी नाही ना तिनं. बाहेर कसं आहे वातावरण आपल्याला माहिती आहे ना. भाऊजींचा तो दुश्मन आहेच ना टपून बसलेला, तो वळू दौलत. तुम्ही करा जप, मी लतीला फोन करून बघते कुठं पोचली ते. नमस्कार सर, मी लतिका जागीरदार बोलते. ते अभिमन्यू साईटवर आलाय का? नाही. अच्छा, बरं बरं. हां हां, त्याला मिळाला ना डिस्चार्ज हॉस्पिटलमधून. हां, ते त्याची तब्येत ठीक आहे ना, म्हणून मला वाटलं तुम्हाला भेटायला आला की काय. हां सर. बरं सर, जर तुमचं काही बोलणं झालं आणि जर तो साईटवर आला ना तर त्याला प्लीज मला कॉल करायला सांगा. बरं, थँक्यू सर. बापरे. आपल्याद्वारे डायल केलेला नंबर यावरील नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे.
अभ्या फोन कायला लागत नाही याचा. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. फोन काऊन बंद ठेवलाय तू? कुठे आहे तू? मी मामींना प्रॉमिस केलंय तुला घेतल्याशिवाय घरी जाणार नाही. प्लीज कुठल्या तोंडानं घरी जाऊ? कुठे आहे अभ्या तू? हा दादा. निघाले का तुम्ही? नाही नाही म्हणजे दे बरं फोन दे तू त्या आब्याला. दादा ते म्हणाले येळ काढला आता तू. बस झालं तुझं. तू फोन दे बरं त्याला. अभ्या नाहीये माझ्या बरोबर. नाहीये म्हणजे आता कुठं गेला परत तो? मला नाही माहित. तू भेटली नाही का त्याला? आईचं सांगितलं नाही का त्याला? दादा अभ्या माझ्या बरोबर नाहीये. मला नाही माहित तो कुठे आहे. मी सगळीकडे हुडकलं त्याला. तो कुठंच नाहीये दादा. म्हणजे त्याचा फोन बंद आहे. तो विक्याकडे नाहीये, साईटवर नाहीये, शेतात जाऊन पाहिलं तिथं बी नाहीये. तो कुठंच नाहीये दादा. तू मैदानावर पाहिलं का त्याला? आता तिथंच जाऊन आलते. असं कुठं गायब झाला तो? आणि फोन बंद आहे म्हणजे काय मला नाही कळलं ते. दादा मला ना आता लय भीती वाटू राहिली. हे भरलं ती का? शांत हो बाबत. एक काम कर, तू बी उडक, मी बी उडकतो त्याला. हा शांत येतो मी. हा